तर आपण भोईसरमधील एक गुन्हा दाखल केला रिच टू मनीच्या डायरेक्टरवर. आपण काय म्हणणार आहात? काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी बोईसर पोलीस स्टेशन अंतर्गत रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून तक्रारदार दीपक बाबू वरक वय वर्ष 42 व्यवसाय नोकरी विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये यांच्यासोबत इतर 13 गुंतवणूकदार यांना जास्त परताव्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे तपासामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आरोपी रोशन चंदनलाल जैन वय वर्ष 36 यांच्या विरुद्ध फसवणुकीचा तसेच MPID कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच आरोपी याला काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी 21:48 त्यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे API आत्ने ह्या करत आहेत. पालघर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की असे कुठले जास्त परताव्याचे जे आमिष दाखवणारे कुठले गुंतवणूकदार असतील किंवा असे गुंतवणूक करून घेऊन जास्तीचा परतावा देणारे कोणी असेल तर त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा व अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपणही त्वरित जवळील पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी. आम्ही त्वरित त्यावर कारवाई करून दोषींवर योग्य ती कारवाई करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.